मॉर्निंग वॉक एक ज्ञानप्रवास भाग तिसरा. हिने तर मला कात्रीतच पकडलं. आधीच मी थोडा घाबरलेलो. म्हणालो, हो 41वी नोकरीसाठी मुलाखत आहे ही, बघूया मिळते का. असा का विचार करता? तयारी पूर्ण झाली असेल तर ती तुम्हालाच मिळणार. हो, तयारी तर पूर्ण झाली आहे. मला नाही वाटत. का हो? मग असं बोललाच नसता. बघूया मिळेल का. म्हणजे? खरं तर तुम्हाला या नोकरीची गरजच नाही. असं कसं? मी 2 वर्षापासून नोकरी शोधतो आहे, अजून मिळत नाही. मला नोकरीची नितांत गरज आहे. नाही मिळाली तर काय कराल? हिने तर माझा रिक्षामध्येच इंटरव्ह्यू सुरू केला. मी म्हणालो, दुसरी शोधेन. आत्तापर्यंत शोधतच आला आहात. असा विचार केला तर तुम्हाला कोणतीच नोकरी मिळणार नाही. मग कसा विचार करू? ही नाही मिळाली तर आयुष्यात नोकरी करताच येणार नाही, घरी बसावं लागेल. आहे मंजूर? नाही. मग मनात एक खुणगाट बांधा. मला ही नोकरी मिळालीच पाहिजे. माझ्याकडे याच्या व्यतिरिक्त दुसरा पर्याय नाही. चालेल. माझ्या अंगात काहीतरी संचारलं आणि पक्क केलं की ही नोकरी पटकवायचीच. तेवढ्यात स्टेशन आले आणि ती ट्रेन पकडायला पळाली. मला तिकीट काढायचे होते. मग मी तिकिटाच्या लाईनमध्ये उभा राहिलो आणि लक्षात आले की नाव विचारायचे राहूनच गेले. कंपनीमधून बाहेर निघताना खुश होतो, कारण पहिल्यांदा मला त्याने दुसऱ्या राऊंडला बोलावले होते. 2 दिवसांनी होता तो. मला तिला सांगायचे होते, पण काय करू? नाव नंबर काहीच नाही. मग मी साहिलला फोन केला. तोही आनंदी झाला आणि म्हणाला, आता मला सुद्धा उत्सुकता लागली आहे तुझ्या अनामिकेला भेटण्याची. मी फोन ठेवला आणि विचार केला, मी किती भाग्यवान आहे. या स्त्रीने तर माझा दृष्टिकोन बदलून टाकला. घरी आलो आणि आईलाही आनंदाची बातमी दिली. आई म्हणाली, आता ही संधी सोडू नकोस, 2 दिवस चांगली तयारी कर. मी पटकन जेवून विचारलेले प्रश्न लिहून काढले आणि अभ्यासाला लागलो. संध्याकाळी 5:45 वाजता साहिलच्या घरी गेलो. दरवाज्यावर मला पाहून जोरजोरात हसायला लागला आणि म्हणाला, मला माहीत होतं तू आज माझ्याकडे येणार, तेही 6च्या अगोदर. मनकवडा आहे साला. रोज हा माझ्याकडे 6 वाजता येतो आणि आम्ही फिरायला जातो. आज माझी खुशखबर सांगायला ती दिसेल या उद्देशाने मी त्याच्या इमारतीमध्ये गेलो होतो. ही चोरी पकडली गेली होती माझी. मग आम्ही बाहेर निघालो. पटांगणात आल्यावर माझी नजर चौफेर फिरत होती, पण ती काही दिसली नाही. हताश होऊन फिरून घरी आलो. मी दुसरी फेरी देखील पार पाडली. आता अंतिम फेरीसाठी 2 दिवसांनी बोलावले होते. मी जय्यत तयारी करून गेलो आणि ऑफर लेटर घेऊनच बाहेर आलो. तेही दरमहा वेतन 25,000 रुपये आणि पुढच्या आठवड्यात प्रशिक्षण सुरू. माझी छाती फुगली. माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा अडसर दूर झाला असे मला वाटत होते. पण ज्या व्यक्तीमुळे हे शक्य झाले ती काही मला आठवडाभर दिसली नव्हती. मनात हुरहुर लागली. पेढे घेतले. असे वाटत होते तिचा फ्लॅट नंबर मिळाला असता तर सर्वप्रथम तिच्या घरी जाऊन पेढे दिले असते. मी घरी आलो. घरचेही लेखाची सुरुवात झाली म्हणून आनंदी झाले. मला महिनाभर प्रशिक्षणासाठी बंगलोरला जायचे होते. जाण्याआधी एकदा तरी तिचे दर्शन झाले असते तर मी सुखावलो असतो. मला फक्त थँक्यू म्हणायचे होते, पण भेट काही झाली नाही. बंगलोरला भरपूर शिकायला मिळाले. बरेच मित्रमैत्रीण तयार झाले. आम्ही विकेंडला ट्रेकिंगला जायचो. तिरुपती बालाजी आणि म्हैसूरही बघून घेतले. प्रशिक्षण झाल्यावर घरी आलो आणि कामाला सुरुवात केली. एका रविवारी अचानक भेट झाली. मी आभार व्यक्त केले. ती म्हणाली, मी काहीच नाही केलं. तुम्हाला फक्त स्वतःची ओळख करून दिली. तिच्या पहिल्या वाक्यातच माझे बरेच प्रश्न सुटतात आणि नवीन प्रश्न निर्माण देखील होतात. मी म्हटले, मला तुम्हाला पार्टी द्यायची आहे. मी फक्त कृतज्ञता व्यक्त करायची संधी शोधत होतो. अर्थात समोरून नकार आला. मी म्हटलं, तुम्ही वेगळे आहात. नाही,
मी सर्वसामान्यच आहे. तेच वेगळेपण आहे तुमच्यात. आपण इतक्या वेळेस भेटलो, पण आपल्याला एकमेकांची नावे सुद्धा माहीत नाही. मी मेघा दीक्षित. सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आहे आणि एका बांधकाम व्यवसायात काम करते. मी आदित्य मोहिते. तुमच्या कृपेमुळे एका रिसर्च कंपनीमध्ये आत्ताच नोकरीला लागलो आहे. माझ्यामुळे नाही, तुमच्या कर्तृत्वामुळे लागली आहे. एक प्रश्न विचारू? विचारा. तुम्ही एवढ्या साध्या का राहता? रोज सफेद साडी का नेसता? मला तसंच आवडतं. इट्स माय लाईफ, इट्स माय चॉईस. माझा पण आवडता रंग पांढरा आहे, पण रोज एकसारखे कपडे घालायला कंटाळा नाही येत? नाही, मी अशा गोष्टींमध्ये गुंतून नाही राहत. तुमच्या बोलण्यातून तुम्ही तत्वज्ञानी आहात असे वाटते. बापरे, असं काही नाही हो. मी ज्या ज्या वेळेस तुम्हाला भेटतो त्या प्रत्येक वेळेस माझे तुमच्याबद्दलचे गैरसमज दूर होतात. कारण तुम्ही माझी एक प्रतिमा बनवून ठेवली आहे. तिला दरवेळेस तडा जातो. हो ना, एखादी स्त्री इतकी साधी राहू शकते यावर विश्वास बसणे कठीण आहे. माझ्या या वाक्याचा मेघावर काहीच परिणाम झाला नाही, म्हणूनच मला तिचे आकर्षण वाटते. या वयात मुलगी कितीही सुंदर असली तरी तिला अजून सुंदर दिसावं असं वाटते. मेघा वेगळी होती. ती सुंदर होतीच, पण तिला स्वतःच्या शारीरिक सुंदरतेचे काहीच वाटत नव्हते. अभिमान गर्व तर सोडाच, पण साधे कौतुकही वाटत नव्हते. दुसरे करत असतील तर ती त्याकडे दुर्लक्ष करत होती. बोलताना ती प्रत्येक वेळेस असे काही वाक्य टाकत होती की साहिलच्या भाषेत बोलायचे झाले तर $1,000,000 स्टेटमेंट असते. अर्ध्या तासाच्या भेटीनंतर मी फोन नंबर मागितला. कोणतेही आडकावे न घेता तिने सहजतेने दिला आणि घरी जायला निघाली. मी विचारले, आज दुपारी आणि संध्याकाळी काय प्लॅन आहे? भगिनी मंडळाचं एक लेक्चर आहे, तिथे जायचं आहे. तुम्ही घ्यायला जात आहात की द्यायला? त्याने काय फरक पडतो? शेवटी विचारांची देवाणघेवाण होते ते महत्त्वाचं. मला वाटलंच होतं. ही काही साधीसुधी व्यक्ती नाही. कोणत्या तरी महासभेत 100-500 लोकांसमोर व्याख्यान देणारी ज्ञानी मुलगी आहे. तरीच तिच्या चेहऱ्यावर नेहमी तेज, बोलण्यात नम्रता, भाषेवर पकड, एका वाक्यात समोरच्याची विचार करण्याची दिशा बदलण्याची ताकद असलेलं व्यक्तिमत्व आहे. असे असूनही मी कोणीच नाही असे भासवणारी मुलगी आहे. किंबहुना असावी. मी मनात म्हटले, थांब आदित्य, परत आपण काही गैरसमज तर करून घेत नाही ना? त्यापेक्षा स्पष्ट विचारूच. मी येऊ का तुमचे लेक्चर ऐकायला? चालेल, पण साडी नेसावी लागेल. अखेर भगिनी मंडळाचं लेक्चर आहे ना. नको, जाऊ दे. त्यापेक्षा इथेच उभे राहून ऐकलेले बरे. बघा हं, बोर व्हाल. मुळीच नाही, आमच्याही ज्ञानात थोडी भर पडेल. तुम्ही तरुणींना मार्गदर्शन करता? नाही, अहो त्यांच्याकडून मी शिकते. मी मनात म्हटले, मेघा स्वतःची ओळख का लपवते आहे? जाऊ दे, नंतर विचारू. आज साईला पण भेटायचे आहे आणि त्याला पार्टी द्यायची आहे. घरी येताना मला वाटले की मेघा आपल्याला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल. माझ्या मनात आलेल्या सर्व शंका, प्रश्न मी लिहून ठेवलेले आहे. स्वारी आनंदात होती. दुपारी जेवून मस्त झोप टोकली. संध्याकाळी साहिल आला आणि आम्ही फिरायला निघालो. 1 तासाने घरी आलो. येताना घरच्यांसाठी जेवण घेऊन आलो आणि 8 वाजता पुन्हा साहिल बरोबर बाहेर गेलो. तर मग तुला सर्व प्रश्नांची उत्तर मिळणार. फेसाळलेला बिअरचा ग्लास खाली ठेवताना साहिल म्हणाला, असं वाटतं तरी आहे. पापड हिरव्या चटणीत बुडवून खाताना म्हणालो, बस एवढंच? हो, आणि काय? तिच्या प्रेमात तर पडला नाहीस ना? नाही रे, काही काय बोलतोस? नाही, म्हटलं आता नोकरी मिळाली आहे, छोकरी पण बघून लग्न करून टाक. अरे आत्ताच लागली आहे. अजून स्थिर स्थावर व्हायचे आहे. घर यायचे आहे. 23व्या वर्षी कोण लग्न करतं? मग आपल्या साईने नाही केलं का? त्याची गोष्ट निराळी आहे. त्याचा प्रेमविवाह आहे. मग इथं काय वेगळं आहे? चल, काहीतरीच काय. 2 ग्लास बिअर पोटात गेल्यावर मी मनातले सगळे सांगेन असे साहिलला वाटत होते.
पण खरंच माझ्या मनात मेघाबद्दल असे काही नव्हते. हिच्याबरोबर लग्न करून सुखी व्हावं असं तिळमात्रही वाटत नव्हते. पण तिचा सहवास मला हवाहवासा वाटत होता. तिच्याबरोबर तासनतास गप्पा माराव्या असे नेहमी मनात येत होते. 1 तासाने आम्ही जेवणाची ऑर्डर दिली. रात्री 10:30ला घरी परतलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर मेघाला फोन लावला. कसे झाले तुमचे लेक्चर? छान झालं. माझ्यासाठी काही संदेश? काही नाही. तुम्ही सर्व गुणसंपन्न आहात. मी आणि सर्व गुण संपन्न? काही न बोलता हिने मला असा कसा उपदेश दिला? सगळं माझ्या डोक्यावरून गेलं. मी काही बोलत नाही म्हणून ती हॅलो हॅलो करत होती. मी भानावर आलो आणि विचारले, आपल्याला संध्याकाळी भेटता येईल का? तिने नकार दिला. कारण विचारण्या इतकी आमची मैत्री झाली नव्हती. मी बाय बोलून फोन ठेवून दिला. माझ्या कचेरीपासून समुद्र जवळ होता. माझे सहकारी संध्याकाळी कचेरी सुटल्यानंतर तिकडे जात. मीही त्यांच्याबरोबर गेलो. समुद्र हा मला नेहमी आकर्षित करतो. विशाल, सगळे काही सामावून घेणारा, सतत कार्यरत, कधी न थांबणारा. नद्या जसे समुद्रात पाणी टाकून मोकळ्या होतात तसेच मी देखील सगळे विचार समुद्रात टाकून मोकळा होतो. 15 मिनिटातच खूप बरे वाटते. एखाद्या मंदिरात गेल्यावर वाटते तसे. समुद्र नेहमी सांगत असतो, माझ्याजवळ या, रिकामे व्हा आणि नव्याने सुरुवात करा. मग मी त्याला विचारतो, तू सर्वांना तुझ्यामध्ये घेतोस, त्याचा तुला त्रास नाही होत? आणि तू आराम कधी करतोस? मला उत्तर मिळत नाही. कदाचित तो उत्तर देतो पण मला ते समजत नसावे. कोणीतरी अनुवादक असावा मध्ये असे वाटते. मी कॉलेजला असताना समुद्रावर गेलो की 4 तास नुसता वाळूवर झोपून राही. आता मला हा भेटला. आता आयुष्यात दुसरे असे काहीच नको असे वाटायचे. अजूनही वाटते. अर्ध्या तासाने आम्ही सगळे मक्याचं कणीस खाऊन घरी परतलो. जमलं तर रोज जाऊ समुद्रावर असे ठरवून झोपलो. क्रमशः